सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रीशा महेश शिंदे. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून बाबण्यांवरती पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा. ही कविता लिहिली आहे प्रख्यात साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांनी. आपण त्यांना कवी कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. लाचारीने जीवन जगण्यापेक्षा संघर्ष करत जीवन जगणे हे कधीही श्रेष्ठ असते, असा बहुमोलाचा संदेश त्यांनी या कवितेतून दिला आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी, मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कवी कुसुमाग्रजांनी अतोनात प्रयत्न केले. आज 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. जसं आईचे बोल लेकरांसाठी हळूवार प्रेमळ असतात, प्रसंगी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलते, तशी आपली मराठी भाषा आहे. तिचे तलवारीपेक्षाही धारदार शब्द आहेत. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. आज जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी शिकणे गरजेचे झालेले आहे, परंतु अनेक जण मराठीत बोलायला कमीपणा समजतात. आईची मम्मी झालेली, बाबांचे डॅडी झालेले दिसून येतात. रे रे पावसाऐवजी रेन रेन कम अगेन अशा कविता आपण म्हणतो. पण लक्षात ठेवा, ज्या झाडाची मुळं घट्ट असतात ते झाड वादळातही ताठ उभं राहतं. आपली मुळं म्हणजे आपली मातृभाषा मराठी होय. तुम्ही नक्कीच इतर भाषेचा अभ्यास करा, वापर करा, पण ज्या मराठी भाषेने आपल्याला बोलायला शिकवले, जगायला शिकवले, त्या मराठी भाषेला कधीच विसरू नका. मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे की जी आपल्याला अ म्हणजे अज्ञानापासून ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत नेऊन पोचवते. शेवट एवढेच म्हणते, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा. चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा. धन्यवाद.